16 वर्षापासून सद्गुरू सोमनाथ महाराज संजीवनी समाधी मौजी नारापूर संत मोतीराम महाराज संस्थान फळा तालुका पालमाशी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन गुरुवर्य नारायण महाराज धनगर ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून शुक्रवारी फळा येथे दिंडीचा समारोप होणार आहे. काय म्हणाले नारायण महाराज पाहूया. पालखी येऊन चालला, काय विषय? सोमनाथ महाराज नरापुराहून फळ्याला चाललो मोतीराम महाराजांच्या. अच्छा, 15-16 वर्षापासून जातो आम्ही. बर. हो, तर दरवर्षी दिंडी सोहळा जातो. त्या वाडीला दुपारचं जेवण असते. आता संध्याकाळी तारकळसमध्ये मोठी पंगत असते मारवाडी लोकांची. उद्या मग फळ्याकडे जायचं. उद्या मोतीराम महाराजांची पुण्यतिथी आहे. उद्या रात्रभर फळ्यामध्ये मुक्काम राहणार आमचा. रात्री आमचे कीर्तन होणार. परवाला काला करून आम्ही परत येणार. मोतीराम महाराज थोडं कार्य सांगा ना जरा. मोतीराम महाराज थोडं कार्य सांगा म्हणलं. आता मोतीराम महाराजांचा जो अवतार आहे एक ब्रह्मच या संत रूपाने अवतीर्ण झाले. जगाचा उद्धार करण्याकरता ते आले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरावया आले 3 जना. तर महाराजांचं फार मोठं कार्य आहे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती हे कष्टविधी परोपकारी. त्या काळामध्ये कुठल्या सुविधा नव्हत्या, सायकल नव्हती. पण आम्हाला न्यायला घोडे यायचे आणि गाडी बैली यायची. पण त्या गाडी बैलामध्ये खूप त्रास व्हायचा आणि आम्ही तो त्रास सगळा सहन करून सगळ्या गावामध्ये नामस्मरणाचा प्रभाव वाढून टाकला. हरिभजनी ढवळीले जग कविला लाग कळी काळांचा. हे फार मोठं या परिसरात संत आले. मोतीराम महाराज परभणीकर गुरुजी आले म्हणून या परभणी जिल्ह्याचं विशेष महत्त्व देते आहे. समाजाला काय आवाहन करणार? समाजाला काय आवाहन करणार? भक्तांना काय आवाहन करणार सर म्हणतो? आपल्या भक्तांना काय आवाहन करणार? भक्तांना फक्त नामस्मरण आवडतं, दुसरं काही नाही. आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. याच्यापेक्षा दुसरं काही त्यांना जेथे आवडत नाही. मृत्यू लोकात दुसरं काही त्यांना आवडत नाही. त्याचं नाव संत असतात. जे मृत्यू लोकात आवडते ती संत नसतात. यांना मात्र काही आवडत नाही. मृत्यू लोकची आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे विन. नामाशिवाय त्यांना काही आवडत नाही. देवाशिवाय त्यांना या मृत्यू लोकात काही आवडत नाही. त्यांचं नाव आहे संत. नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता सगळं त्यांना काही आवडत नाही. एकच आवडतं देवाचं थोडं भजन. देवाला रात्रंदिवस समर्पण करण्याचे त्यांचं कार्य आहे. धन्यवाद महाराज.